प्रीतम स्ट्राईक वरती प्रीतम कशा पद्धतीने फलंदाजी करा यावेळेला मात्र चेंडूला कव्हर मध्ये खेळला जातो एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते बॅकवर्ड खेळायचं खेळाडू जोपर्यंत बॉलला फील्ड करतो यावेळेला एक धाव निश्चितपणाने घेतली जाते आणि एका धावेदिवशी धाव फलकावरती धाव जोडली जाते दोन धावा धाव फलकावरती झाल्यात आणि पहिलं षटक आपण पाहतो तर पहिल्या षटकाचा पहिला चेंडू वाईट फेकला गेला अनिरुद्ध याच्या माध्यमातून आणि अनिरुद्ध गोलंदाजीसाठी आलेले आपण पाहिलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगला ऑलराऊंडर खेळ अनिरुद्धच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऋषिकेश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेश याचा मात्र बॅकफूट डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न दिसतो इथे मात्र चेंडू बॅट पुढे मिस झाला आणि तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो एका निर्धाव चेंडूची सांगता देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाली तर अनिरुद्ध गोलंदाज आहे अनिरुद्ध याच्या माध्यमातून या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती एकाच ओव्हरमध्ये त्यानं 8 धावा खर्ची घातल्या होत्या यावेळेला पाहत होता आपण अनिरुद्ध पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतो यावेळेला चांगल्या टप्प्यावरती टाकला चेंडू झेल होतोय का खेळाडू मात्र जोपर्यंत चेंडूला फील्ड करतो यावेळेला एक धाव वाढली जाते आणि एका धाव जाऊन पोहोचते 3 वरती 3 धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या 3 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल त्या पहिल्या षटकांमध्ये सिंगल डबल्स वरती जो भर देताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक संघ कारण एक चांगला मनोरा उभा करायचा असेल एक चांगलं फाउंडेशन निश्चितपणाला गरजेचं असं त्याच पद्धतीचं फाउंडेशन या ठिकाणी बनवताना आपल्याला पहिल्या ओव्हर्समध्ये खेळाडू दिसतात यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वरती 2 धावांबरोबरच अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं तर या वेळेला अजित पाटील कर्णधार यष्टीरक्षक आपल्या फील्डमध्ये थोडंसं बदल करून घेताना पाहायला मिळतं तर स्मिथ याला मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये पुढे घेतलं जात आहे आणि आपण पाहतोय तर अनिरुद्ध याच्या माध्यमातून कशा पद्धतीने गोलंदाजी होते अनिरुद्ध अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो पहिला चेंडू स्क्वेअर टाकला तर नंतर मात्र त्यानं अचूक लाईन नंतरती गोलंदाजी केली राहते मोर विकेटने गोलंदाजी करेल आणि या वेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो इथे मात्र रनआउटची संभावना आणि जबरदस्त आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूला फोल्ड केला रनआउटची विकेट होती त्याची संधी घेतली आणि पहिला खेळाडू बाद झाला प्रीतम बॅक टू द पेनल येतो प्रीतम याच्या रूपाने पहिला धक्का लागतो धावसंख्या वरती याची जागा घेण्यासाठी गेलेला नवीन गोलंदाज संजय देखील आपल्याला पाहायला मिळते ते संजय देखील चांगली कामगिरी करावी लागणार कारण चांगल्या धावा निघत होत्या फलंदाजीच्या माध्यमातून मात्र एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला अनिरुद्धच्या गोलंदाजीवरती आणि अनिरुद्ध यानं मात्र जबरदस्त आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू फील्ड केला त्यानंतर मात्र चेंडूला फील्ड केल्यानंतर वेस्टर्नवरती अतिशय योग्य पद्धतीने मारला आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील त्याला मिळाली आता आपण पाहतोय तर स्ट्राईक वरती गेलेला फलंदाज ऋषिकेश कशा पद्धतीने फलंदाजी करणार ऋषिकेश डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो वारंवार आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऋषिकेश त्याचा डिफेन्सिव्ह पवित्र आपल्याला पाहायला मिळतो अतिशय सहजरित्या चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत होता मात्र त्यामध्ये तो मिस झाला चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतो पहिलं षटक संपतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 धावा धाव फलकावरती लागले आणि एक गडी देखील बाद झालेला खेळाडू प्रीतम यानं चांगली धावा राखण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र तो बाद झाला आणि तंबूच्या आसऱ्याला परतला अजित गोलंदाजीसाठी येतो या गोलंदाजानं देखील या अगोदरच्या इनिंग मध्ये त्या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्या संघ सहकार्यांना देखील या ठिकाणी लागू नये कारण या गोलंदाजाकडे अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती या खेळाडूनं कालपासून चालत आलेलं एक चक्र होतं इथे मात्र ते फिरवलं आणि नंतर मात्र त्यानं चेस करताना 35 धावसंख्या चेस करताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला
पुन्हा एकदा अजित राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी तयार आहे. यावेळेला मोठा फटका करण्याचा प्रयत्न. स्मिथ यावेळेला चेंडूला जोपर्यंत फील्ड करते एक धाव निश्चितपणाने घेतली जाते. चांगला थ्रो देखील झाला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला. एक धाव मिळाली गेली आणि या एका धावेबरोबर धावसंख्या 6 वरती जाऊन 7 वरती जाऊन पोहोचते. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर अजित गोलंदाजीसाठी उत्तम बाद झाला. त्यानंतर ऋषिकेश आणि संजय आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. संजय याच्या माध्यमातून या वेळेला मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने. त्या प्रयत्नांमध्ये मात्र तो अपयशी ठरतो आणि या सिंगल डबल्स वरती भर देण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी डॉट बॉल होत आहेत. एक निर्धाव पद्धतीचे चेंडू खेळले जात आहेत. बॅटच्या माध्यमातून धावा मात्र कमी येतात. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजित गोलंदाजीसाठी रायफल ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी तयार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असलेल्या संजयसाठी यावेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड पंचच्या दिशेने चेंडू खेळला जातो. एक धाव निश्चितपणाने पूर्ण केली जाते. ओंकार याच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत फील्ड झाला एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण देखील झाली. एका धावेनं धावफलकावरती एक धाव वाढली जाते. 8 धावा धावफलकावरती लागतात. आपण पहिलं षटक पाहिलं होतं तर पहिल्या षटकामध्ये अनिरुद्ध याने चांगली गोलंदाजी केली आणि अनिरुद्ध याच्या गोलंदाजीवरती त्याने स्वतः आपल्या फॉलोप्रमाणे चेंडू फील्ड करून एक खेळाडू देखील बाद केला. प्रीतम याला बाद केलं होतं. यावेळेला अजित राईट मोर विकेटने गोलंदाजी करेल. अक्रॉस लाईन चालू खेळण्याचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातो दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. काही तऱ्हेनं देण्याची समय आणि तो धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाल्या. 2 धावा दिवशी या वेळा धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वरती. डबल फिगर्स मध्ये धावसंख्या जाते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. डबल फिगर्स मध्ये धावसंख्या देखील जाऊन पोहोचली. यावेळेला आपण पाहतो तर स्ट्रायकिंग एंडवरती असेल ऋषिकेश याला चांगली फलंदाजी करावीच लागणार. कारण हे चांगलं टोटल उभं करायचं असेल तर या फलंदाजाला चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळेला अजित याच्या बोर्ड विकेट या वेळेला मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू होता. त्याला अक्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न करा. जवळजवळ खेळाडू त्यांनी स्टिक सोडून जवळजवळ व्हाईट लाईन वरती गेला होता आणि त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मिस झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि आपण पाहतो तर 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. एक गरीबात 10 धावा आणि गोलंदाज आता येतोय प्रथमेश. प्रथमेश गोलंदाजीसाठी येतो. या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता येते. या गोलंदाजाकडे चांगली लाईन येत. आपण पाहतो संजय स्ट्राईक वरती यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःला चेंडू यर्क करून घेतला. स्किप आउट झाला होता. त्यानंतर मात्र चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा निर्धाव पद्धतीचा चेंडू धावसंख्या 10 वरती थांबवणे. आपण पाहतोय तर चांगली गोलंदाजीचे निदर्शन या गोलंदाजाच्या माध्यमातून झाली. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 2 षटकं जिंकली होती. त्यावरती चांगली गोलंदाजी झाली होती आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या वेळेला देखील करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथम शाळेचे बोर्ड विकेट या वेळेला मात्र चेंडू खेळला जातो लंबन सीमा रेषेच्या दिशेला. जोपर्यंत खेळाडू चेंडूला जाऊन फील्ड करेल त्यापर्यंत एक धाव निश्चितपणाने घेतली गेली. सिद्धू शिवलकर यांच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडू फील्ड झाला इथे मात्र 1 शॉट एक धाव या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळते. फलंदाजाच्या माध्यमातून एकच धाव मिळते. 2 धावा जवळजवळ पूर्ण केल्या होत्या मात्र काही फरकाने बॅटक्रीज मध्ये येऊ शकले नाही आणि एकच धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा प्रथमेश आपल्याला कधी पूर्वी चेंडू घेऊ. या वेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होईल. या प्रयत्नामध्ये चेंडूला बॅटची कळा घेतली आणि चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरा धक्का देखील लागतो संजय याच्या रूपामध्ये. धाव संख्या झाली 11 धावसंख्येवरती दुसरा धक्का. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रथमेश गोलंदाजीसाठी याला संजय यादव मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न करा. थर्ड मॅचच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या मात्र त्या प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आलं आणि चेंडू गेला बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता शुभम फलंदाजीसाठी मैदानामध्ये प्रवेश झाला. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक ग्लास केला गेला. एक धाव निश्चितपणाने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. शुभम मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत.
आणि या 2 धावांविषयी आपण पाहिलं तर धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचते. 13 धावा धाव फलकावरती लागतात. तिसरं षटक चालू आहे. चांगलं षटक आपल्याला म्हणावे लागेल. या गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी घेऊन आपल्याला जे काम करायचं ते उत्कृष्टरित्या बजावलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर प्रथमच देखील गोलंदाजीसाठी आला. त्यानं देखील आपली जी जबाबदारी आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरायच्या ती जबाबदारी ती अतिशय उत्कृष्टरित्या पेलताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला मात्र शुभमच्या बॅटमधून आणखी एक धाव देखील पाहायला मिळते. एका धावेदिवशी या वेळेला धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 14 वरती. 14 धावा धाव फलकावरती लागतात. प्रथमेश गोलंदाजीसाठी 3 षटक जवळजवळ या ठिकाणी शेवटचा चेंडूचा खेळ दाखल. तिसऱ्या षटकातील राईट मोर्ड विकेटने यावेळेला ऋषिकेश स्ट्राईकवरती ऋषिकेशाचा क्लीन बोल्ड यावेळेला आकर्षक लाईन जवळ खेळण्याचा प्रयत्न तरी स्टिक जवळजवळ गोलंदाजाच्या समोर होत्या आणि त्याचाच अचूक मारा देखील आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 14. 3 विरोधात 14 धावा. दुसरा सामना देखील या ठिकाणी मनोरंजन लष्करी संघाकडे लागला. नवीन पाटील याच्या माध्यमातून चेंडू फ्रीट केला जातो. एक धाव निश्चितपणे घेतली जाते आणि एका धावेदिवशी आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती लागते. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चौथ्या षटकातील अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओंकार गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. साई याच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी होते. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू जाते लवणसिंग मारेशीच्या जवळ. यावेळेला एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. एका धावेदिवशी आपण पाहिलं तर धाव संख्या भर भरते. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. 16 धावा धाव फलकावरती लागतात. धावसंख्या 16 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. 3 गुणांच्या मदतीमध्ये पुन्हा एकदा ओंकार रायचेट एक विकेटने गोलंदाजी करेल. त्यावेळेला मोठा फटका शुभमच्या माध्यमातून येते का झेल बाद होते का आणि या ठिकाणी मात्र झेल घेतला गेला. प्रथमेश याच्या माध्यमातून 4था धक्का देखील बसतोय शुभम याच्या माध्यमातून. शुभम बाहेर मैदानाच्या बाहेर येतोय. व्हिडिओ मध्ये तो चालू आहे 5 सेकंद टाकून शुभम झालेला बाद झाला. मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये त्याची जागा घेण्यासाठी उमेश नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. मास्टर केंद्रवरती ते उभा आहे. साई याच्या वाढीतून निघालेला हा फटका जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल एक धाव निश्चितपणाने पूर्ण होते आणि एका धावेवरती या ठिकाणी थांबावं लागते. चांगला चेंडू फील्ड देखील आपल्याला पाहायला मिळेल अजित केशवच्या हातामध्ये आणि एका धावेदिवशी धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वरती. 17 धावा धावसंख्येवर वरती 4 गडी देखील बाद झाले. चौथा धक्का लागला शुभम याच्या रुजाला. प्रथम बाद झाला ऋषिकेश बाद झाला. त्यानंतर शुभम आणि संजय देखील मैदानाच्या बाहेर. या वेळेला मात्र चांगला
धावांचे खेळाडूकडे चेंडू फील्ड केला जातो. सिद्धू याच्या माध्यमातून एक धाव घेतली जाते. धावसंख्या 18 धाव फलकावरती लागते. ओंकार याचं देखील चांगलं षटक आपल्याला म्हणावं लागेल, कारण कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका या षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. उमेश यावेळेला आपल्याला नष्ट केलवरती पाहतो. यावेळेला पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. धावसंख्या 19 धाव फलकावरती साठी अतिरिक्त धावे सोबतच ओंकार गोलंदाजीसाठी पहिला सोयर चेंडू ओंकार याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाठवतो. स्ट्राईक वरती असलेला साई मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय का, तर यस आपल्या भाऊ या चेंडूवरती कशा पद्धतीने खेळ, आणि यावेळेला मात्र जवळजवळ मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हा चेंडू मिस झाला. 4 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 4 गड्यांच्या बाबतला आहे. प्रथमेश गोलंदाजीसाठी शेवटचे षटक घेऊन यावेळेला मात्र 36 चेंडू होता. अजित याच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जातो. रनबॉलाची संभावना इथं मात्र एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते. उमेश याच्या माध्यमातून एका धावेदिवशी यावेळेला धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. यावेळेला मात्र उरलेल्या आपल्या 5 चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या जर उभारायची असेल तर 5 चेंडूंमध्ये मोठे फटके देखील लगावे लागणार. या दोन्ही फलंदाजांना साई स्ट्राईकवरती धावसंख्येवरती उमेश धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर यावेळेला 5व्या षटकाचा पहिला चेंडू देखील फेकून झाला. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहतो तर यावेळेला साई याच्या माध्यमातून कसं फलंदाजी होती. शक्ती खेळचा चेंडू पंचांचा यावेळेला वाईट बॉलचा इशारा आला. जवळजवळ चेंडू यावेळेला बॅट्समॅनच्या डोक्याच्या वरून गेला, हाईटच्या वरून गेला, आणि यावेळेला आपण पाहिलं तर एक वाईट बॉल देखील घोषित केला जातो. आणि पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या बॉलिंग रनावरती राहायचे बोर्ड विकेट गोलंदाजीसाठी तयार आहे. या वेळेला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न या खेळाडूचा निश्चितपणानं आहे, परंतु चेंडू शेवटपर्यंत जोपर्यंत तो बघणार नाही तोपर्यंत त्याच्या बॅटला चेंडू कनेक्ट होणार नाही. त्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला, मात्र त्या प्रयत्नांमध्ये चांगला एक नजर देखील चेंडूपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तू चेंडूला शेवटपर्यंत बघत नाही तोपर्यंत त्याच्यावरती मोठा फटका लगवता देखील येणार नाही. पुन्हा इथे प्रथमेश बोर्ड विकेटने गोलंदाजी करेल साईसाठी. साई याचा मात्र या वेळेला यॉर्कर लेगच्या चेंडूवरती साई याच्या माध्यमातून एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का उमेश याच्या माध्यमातून, आणि इथे मात्र दुसरी धाव घेतली जाते का, आणि दुसऱ्या धावेवरती अजित याच्याकडून मात्र चांगलं कलेक्शन झालं आणि अजित याला देखील या ठिकाणी एक रनआउटची विकेट घेतली. साई बाद झाला. उमेश याची दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि यामध्ये जे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला एक खेळाडू देखील बाद होते. 5वा धक्का देखील लागतो साई याच्या रूपानं. बावीस धावसंख्येवरती जवळजवळ 5 खेळाडू चेंडूच्या आसऱ्याला परंतु अर्धी टीम बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते. 4.2 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये किती धावा ऐकवल्या जात आहेत, किती धावा जमवल्या जात आहेत हे पाहणं देखील गरजेचं आहे. स्ट्राईक वरती जाणारा नवीन गोलंदाज स्मितेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक वाईट बॉल पडला. बरोबर 3 चेंडूंचा खेळ बाकी. ओके 3 चेंडूंचा खेळ बाकी. या वेळेला मात्र आपण पाहतो तर प्रथमेश गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. स्मितेशसाठी यावेळेला केला एक वाईट चेंडू फेकला जातो. एक अतिरिक्त धाव फलकावरती लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वरती 23 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. 23 धावसंख्या बरोबर 5 खेळाडू देखील बाद होऊन मैदानाच्या असलेला बरोबर पुन्हा एकदा प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला मात्र रिव्हर्स विकेट अटेम्प्ट केला गेला. स्मितेश याच्या माध्यमातून इथे मात्र विकेट किपरला ही विकेट घेण्याची संधी होती, मात्र तो या ठिकाणी जिथे एक धाव होती तिथे एक धाव निश्चितपणाने देण्याच्या प्रयत्नांमध्ये जवळजवळ जावा जात आहेत. 3 धाव तर 100% झाले. यावेळेला 4थ्या धावेचा बोलायचा प्रयत्न होता आणि एक खेळाडू बाद झाला.
3 धावा. या चेंडूवरती 3 धावा होते. चौथ्या धावेला जगायला प्रयत्न झाला, रनआउट झाला उमेश आणि उमेश याच्या रूपाला 6वा धक्का देखील बसतोय. धाव संख्या 26 धाव फलकावरती आपल्याला पाहिजे 26 धाव संख्या धाव फलकावरती. विशाल आपण पाहतो. विशाल वरती स्ट्राईक वरती असेल. स्मितेश याच्या माध्यमातून चांगली धाव घेण्याचा प्रयत्न. जवळजवळ 3 धावा त्या चेंडूवरती झालं. सुरक्षेच्या माध्यमातून थोडंसं फेंबल झालं. त्यामध्ये एक धाव आली. पुन्हा त्या चेंडू गोलंदाज हातामध्ये आला, त्यानं देखील हिट केला, त्यावरती एक धाव आली. अशा 3 धावा देखील आपण पाहिल्या या चेंडूवरती. पुन्हा एकदा प्रतिदेशातल्या षटकातून पूर्वी चेंडू घेऊन मोठा फटका करण्याचा प्रयत्न चेंडू जातो बॉडी लाईन वरती आणि इथं मात्र आपण पाहतो ते एक धाव निश्चितपणानं पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये 8वा धक्का देखील या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतो. तर इथे आपण पाहतोय तो एक खेळाडू बाद झाला. विशाल बाद होऊन मैदानाच्या बाहेर येतो. धाव संख्या 27 वरती जाऊन पोहोचते. 27 धाव संख्या धाव फलकावरती. सूरज जातो फलंदाजीसाठी मैदानामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा विकेट जाते. तर निर्धारित 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पहिल्या इनिंग मधला संपतो आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 27 धाव फलकावरती लागते. 27 धावा धाव फलकावरती लागल्या. 28 धावांचं उद्दिष्ट देखील ठेवलं जाते ते एस पी संघासमोर.
पहिला चेंडू इनिंग मधला यावेळेला आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 27 धावा बनवल्या गेल्या आणि 27 धावा बनवल्यानंतर 28 धावांचं उद्दिष्ट देखील ठेवले गेले SP 11च्या संघासमोर मनोरंजन चिचकरी या संघाला प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम फलंदाजी करताना 27 धावा धावफलकावरती लागल्या आणि 28 धावांचं आव्हान देखील ठेवलं SP 11च्या संघासमोर. कैलास यानं पहिल्या चेंडूवरती धाव देखील घेतली. आता स्ट्राईक वरती गेलेला फलंदाज स्मिथ कशा पद्धतीने फलंदाजी करतो हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. 28 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडूमध्ये 28 धावांचं आव्हान असताना यावेळेला आपण पाहतो तर दोन्ही फलंदाज पैकी नेटवर्क कशा पद्धतीने फलंदाजी करणार कुठल्याही पद्धतीच्या मोठ्या फटकेची या ठिकाणी गरज नसणार आहे. कारण एक चांगलं रबरेटने खेळ तरी देखील या सामन्यामध्ये सहजोत्तर विजय मिळवू शकतात. यावेळेला या चेंडूवरती चांगला स्पर्शट खेळला गेला. एक धाव निश्चितपणाने पूर्ण केली जाते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. लागोपाठच्या 2 चेंडूवरती सिंगल धावा आल्या. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने चेंडू आपल्या हातामध्ये ठेवला. धावत तो यष्टिरक्षकाच्या जवळ येत होता तर नंतर मात्र त्याचाच फायदा या दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि 2 धावा देखील घेतल्या. या 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वरती. 28 धावांचं उद्दिष्ट पार करायचं. प्रथम गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज संजय याच्या माध्यमातून गोलंदाजी राहायचा बोर्ड विकेट स्मिथ साठी यावेळेला स्मिथ स्ट्राईकवरती आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्मिथ याच्या माध्यमातून. मात्र या प्रयत्नांमध्ये त्याला अपयश येतं. इथं मात्र चेंडू निर्धाव टाकला जातो. निर्धाव पद्धतीच्या चेंडूची सांगता होतीये. या इनिंग मधला आपण पाहिला तर पहिला निर्धाव चेंडू आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज संजय याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला त्याच्या संघ सहकार्याने अपेक्षा देखील लागून आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्यावरती एक धाव देखील मिळते आणि एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. 4 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या 4 धावा अतिशय महत्वपूर्ण आहेत. सिंगल डबल्स वरती यावेळेला भर देताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे SP 11 मिराचा संघ आणि SP 11 मिराचा संघ या अगोदर देखील चेस करताना 35 धावा त्यांनी चेस केल्या आहे. त्याच पद्धतीचा खेळ त्यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठं अगदी प्रथमेश देखील मैदानामध्ये येईपर्यंत अनिरुद्ध मैदानामध्ये येईपर्यंत त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप असेल. त्याच पद्धतीने मगाच्या सामन्यामध्ये आपण अजित यांना देखील गोलंदाजी करताना पाहिलं नव्हतं. त्यावेळेला मात्र कैलास याच्या माध्यमातून एक धाव देखील घेतली गेली. या एका धावेनिशी धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचते 5 वरती. 5 धावा धावफलकावरती लागतात. संची आपल्या षटकातून पुढे चेंडू घेऊन राहायचे नंबर विकेट स्मिथ साठी यावेळेला चेंडूला मात्र सरस खेळलं जातं. या बॅटवरती एक धाव निश्चितपणाने देखील मिळाली जाते. एका धावेनिशी धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतो. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि धावसंख्येत 6 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडूंमध्ये 6 धावा देखील या ठिकाणी आल्यात आणि आपण पाहतो तर 28 धावांचे उद्दिष्ट पार करायचे. 28 धावांचे उद्दिष्ट पार करताना योग्य अशी धावगती राखण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून SP 11 मिराच्या संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण गोलंदाजीसाठी येतो. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि आपल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज प्रवीण. पहिल्या इनिंगमध्ये 27 धावा बनवल्या गेल्या. 28 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं. मनोरंजन चिचकरीच्या संघासमोर SP 11 संघासमोर यावेळेला आपण पाहतो प्रवीण रायटे बोर्ड करते गोलंदाजी करेल स्मिथ पाटीलसाठी. स्मिथ याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतो तो यष्टिचित करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निर्धाव पद्धतीचा खेळला जातो. स्मिथ याच्या माध्यमातून थोडस अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार पद्धतीने करतो स्मिथ. एक फटका मात्र त्याच्या बॅटमधून चांगला निघाला. त्यानंतर मात्र त्याचा प्रयत्न असफल करतो आणि या प्रयत्नांमध्ये त्याला यश मिळेल हे मात्र नक्की. कारण हा एक चांगला फलंदाज त्यांच्या संघ SP 11 संघाचा आहे. प्रवीण
पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार राहायचं. मूळ विकेटने गोलंदाजी करेल प्रवीण. यष्टीरक्षक या वेळेला थोडंसं आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेताना पुन्हा एकदा राहायचं. ओव्हर द विकेटने आपण पाहतो तर प्रवीण गोलंदाजीसाठी आला. स्मिथसाठी स्मिथ याचा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू खेळ खाली येतोय का इथे मात्र खेळ होत नाही. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण थोडासा गलतान व्यवहार पाहतोय आणि त्याचाच फायदा घेत या क्षेत्ररक्षकांकडून होणाऱ्या चुकांचा फायदा घेत आपण पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज त्याचा फायदा घेतात आणि आपल्या संघाची धावगती जास्त मोठ्या पद्धतीने वाढवत जातात. या 2 धावांबरोबरच आपण पाहिलं तर या वेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. 2 बाद 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. प्रवीण गोलंदाजी 8 धावा धावफलकावरती देखील लागलाय. प्रदीप रायता ब्राऊन विकेट गोलंदाजीसाठी आला. या वेळेला देखील चेंडूबाजी करा घेऊन जातो. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झेल घेतला जातो. कैलास या ठिकाणी मला वाटतं पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. स्मिथ बाद होतो आणि मैदानाच्या बाहेर येतो. स्मिथ याच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि स्मिथच्या रूपाने पहिला धक्का लागतो. SP11 मेरा संघाला स्मिथ मैदानाच्या बाहेर येतो. बाद झाला. त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी जातो राहुल. राहुल मैदानामध्ये प्रविष्ट होते. 28 धावांचे माफक आव्हान या ठिकाणी मनोरंजन संस्कारीच्या माध्यमातून ठरले गेले. SP11च्या संघासमोर दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण पाहतोय तर प्रवीण गोलंदाज त्याला प्रवीण आपल्या गोलंदाजीवरती प्राप्त करावं लागेल. प्रवीण कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. 1 विकेट तर 100% आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी घेऊन गेले. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू जाऊन आढळतो पायावरती आणि इथं मात्र लेग बिफोर विकेटचा बळी पडतोय. कैलास येतो. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा बळी मिळवला जातो प्रवीण याच्या माध्यमातून. जबरदस्त अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर मित्रांनो धावा रोखून नाही तर निश्चितपणाने समोरील संघाच्या जास्तीत जास्त विकेट्स घेणं देखील गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची कामगिरी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. प्रवीण याच्या माध्यमातून दुसरा गडी देखील बाद झालाय. कैलास बाजू देखील येतो आणि आपण पाहतोय तर दुसरा गडी बाद झालाय. शुभम मैदानामध्ये कैलास हा मात्र विकेट होऊन मैदानाच्या बाहेर येतो. 27 धावा बनवल्यानंतर 28 धावांचे या ठिकाणी उद्दिष्ट पार करताना आपण पाहिलं तर कशी पळसर होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तदनंतर मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये या वेळेला प्रवीण याच्या गोलंदाजीवरती लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गडी देखील बाद झाले. शुभम स्ट्राईक वरती असेल. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन राहायचं. विकेट गोलंदाजीसाठी तयार. या वेळेला सुरू यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो सीमारेषेजवळ. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर हायची गोल या ठिकाणी होता आणि या ठिकाणी हायची झाली देखील जबरदस्त अशी गोलंदाजी. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ही 3री हायट्रिक आहे. आपण पाहतोय काय जबरदस्त अशी गोलंदाजी गोलंदाजांच्या माध्यमातून चालू आहे. 2 दिवसांमध्ये 3 हायट्रिक्स आपल्याला पाहायला मिळाले या क्रीडांगणावरती. शुभम मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला. शुभम बॅक टू द पेव्हिलियन येतो. 3रा धक्का लागतो शुभम याच्या रूपाने. आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाते अनिरुद्ध.
भगीरथच्या गोलंदाजीवरती लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 खेळाडू बाद झाले. स्मिथ बाद झाला. त्यानंतर कैलास देखील आपल्या टेकून आला आणि आता आपण पाहिलं तर शिवून मैदानामध्ये गेला होता. मोठा फटका पहिल्या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो देखील बाद होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. आता राहुल आणि अनिरुद्ध आपल्या संघाची डासो स्थिती सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राईट ग्राउंड विकेटने गोलंदाजी यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चौथ्या चेंडूवरती चौथा झेल होते. 4 गडी लागोपाठच्या 4 चेंडूवरती बाद केले. प्रवीण यादव अतिशय प्रावीण्य प्राप्त केलेला गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूवरती 4 खेळाडू बाद झाले. यावेळेला राहुल किती होतो. चौथा धक्का राहुल याच्या रूपाला 2 षटकांचा खेळ असतो. धावसंख्या 8 पाहायला मिळते आणि 8 धावसंख्येवरती आपण पाहिलं तर 4 खेळाडू या ठिकाणी बाद होत आहे. लागोपाठच्या 4 चेंडूंवरती 4 खेळाडू बाद झाले. जबरदस्त अशी गोलंदाजी प्रवीण याच्या माध्यमातून. या बोला मात्र फलंदाजीसाठी जातो सिद्धेश. काय जबरदस्त अशी गोलंदाजी मित्रांनो प्रवीण याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडूंमध्ये 4 गडी त्यानं गारद केले आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो तर कालच्या दिवसापासून जवळजवळ 3 हायपिक्स या ठिकाणी या मैदानावरती झाला. गोलंदाजांना मान्य एक जबरदस्त अशी गोलंदाजांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. छोटी कपलसाठी जरी ते डिपेंड करता येत आहेत असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सूरज गोलंदाजीसाठी येतो. हा गोलंदाज देखील वेगवान गोलंदाज 28 धावा डिपेंड करताना समोरील 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज विजयासाठी सूरज यावेळेला गोलंदाजीसाठी राईट राऊंड विकेटने गोलंदाजी सिद्धी याच्या माध्यमातून मात्र या गोला एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. याच पद्धतीचं तंत्र वापरलं जाणं खरं तर गरजेचं होतं. ते मात्र सिद्धू याने बरोबर हेरलं आणि सिद्धू यानं मात्र कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका खेळण्याचा इरादा न दाखवता या ठिकाणी मात्र लेग ग्लास केला. चेंडू एक धाव घेतली आणि तो नॉन-स्ट्राईक वरती आला आणि रुपये स्ट्राईक वरती गेला. या खेळाडूंना अशाच पद्धतीच्या खेळाची अपेक्षा लागून राहील त्यांच्या संघ सहकार्यांकडून. कारण मोठे फटके खेळण्याच्या नादात जवळजवळ आपण पाहिलं तर 4 खेळाडू असं बाहेर आले. 4 धक्के देखील SP11 मीराच्या संघाला लागले आणि यावेळेला आपण पाहतो तर धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. तर पुन्हा एकदा सुयोग आपल्या शक्यतो फिरून चेंडू घेऊ. या वेळेला 5 वरती जाऊन चेंडूला अजूनपर्यंत फील्ड केलं जाते. एक धाव निश्चितपणानं पूर्ण आहे की या वेळेला धावसंख्या डबल फिगर्स मध्ये जाते. धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचते आणि आपण पाहतो तर 3ऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली. 3रं षटक घेऊन आलेला गोलंदाज सूरज गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती असेल सिद्धेश वरती असेल अनिरुद्ध. या अगोदरचं षटक मित्रांनो खरं तर त्या षटकाची वाहतीच काही वेगळी कारण त्याने 4 चेंडूंमध्ये 4 गडी बाद केलं. आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवणारे गोलंदाज पाहिले. यावेळेला मात्र जबरदस्त असा अटेम्प्ट होता. झेलही शकला नाही मात्र या खेळाडूचं कौतुक करावं तितकं थोडं कारण एक चांगला अटेम्प्ट त्यानं केला. चांगला एफर्ट लावलं आणि या चेंडूवरती फक्त धाव दिली एकच. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या जाईल त्याचे 11 वरती 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या वेळेला आपण पाहतो तर 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी देखील बाद झाले. काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन देखील आपल्या समोर झालं आणि या वेळेला आपण पाहतो तर अभिवृद्ध स्ट्राईक वरती असेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्या फील्डमध्ये थोडासा बदल केला जातो. बॅट्समनच्या खेळाडूला थोडंसं स्क्वेअर केलं जातं आणि त्यानंतर मात्र सूरज गोलंदाजीसाठी तयार होतो. राईट निवृत्त विकेटनं राऊंड विकेटनं गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्राईक वरती असलेल्या अनिरुद्धसाठी अनिरुद्ध या वेळेला मात्र डीप पर टेकून जबरदस्त फटका खेळतो. लॉंग ऑफच्या खेळाडूच्या हातात जो पर्यंत चेंडू फील्ड केला जातो तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. 12 धावा धाव फलकावरती लागतात.
12 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या वेळेला आपण पाहत होतो सूरज हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. मात्र या गोलंदाजांना जसं प्रवीणने काम केलं, प्रवीण याच्या गोलंदाजीवरती जशा विकेट्स गेल्या तशा विकेट घ्याव्या लागतील, कारण अजून देखील चांगले गोलंदाज या संघाचे मागे आहेत. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सिद्धू याचा. अशा पद्धतीच्या फटक्याची खरं तर गरज आहे का याचा आत्मपरीक्षण करावं लागेल आणि त्यानंतर या फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल, कारण एक छोटं टोटल 28 धावा चेस करायचे. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली होती, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त जवळजवळ हल्ला चढवला तो म्हणजे प्रवीण गेला आणि 4 चेंडूंमध्ये 4 खेळाडू देखील बाद केले. त्याच पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्या इतर संघ सहकार्यांकडून गोलंदाजांकडून असणार. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो तर चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, रनआउट होण्याची संभावना. इथे मात्र पंचांचा वाईड बॉलचा इशारा आला प्लस 22 अशी एक मिळाली. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. हे वाईड चेंडू आहे, या सामन्यामध्ये निश्चितपणाने हे अफोर्ड केले जाणार नाही, कारण धावसंख्या कमी आहे आणि कमी धावसंख्येमध्ये आपण एक्स्ट्राचे रन देतो हे तर चुकीचं ठरतं. आणि आपण पाहतो तर याच धावा ज्या वेळेला सामन्याचा रिझल्ट येईल त्यावेळेला डोळे उघडतो की आपण एक्स्ट्राच किती दिले आणि आपल्या पदरी पडलेला सामन्याचा रिझल्ट देखील पाहावा लागेल. या वेळेला मात्र चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळलं जातं, हिट केलं जात आहे का. इथं मात्र एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण देखील केली गेली आणि एका धावेविषयी आपण पाहिली तर धावसंख्या या वेळेला संपते 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती लागतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विभागाचे उत्कृष्ट पार करताना आपण पाहत होतो अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजीसाठी केली होती दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण झाला आणि आता इथे मात्र पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजीसाठी होते. या गोलंदाजीवरती मोठे फटकेबाजी केली जाणार का SP11च्या संघाकडून हे पाहणं देखील गरजेचं आहे. आता मात्र विजयासाठी आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 13 धावा विजयासाठी 12 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण या ठिकाणी टेपलं आणि त्यांच्या संघाचा मनोरंजन जिंकण्याचा एक महत्वपूर्ण भूमिका बजावणारा गोलंदाज या वेळेला गोलंदाजीसाठी येतोय. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. या चेंडूवरती हिट लगावला जाणार का, या चेंडूवरती कोणता फटका लगावला जाणार हे पाहणं देखील गरजेचं ठरवलं. या वेळेला ओव्हर द विकेटने प्रवीण गोलंदाजीसाठी येते. इथे मात्र चेंडू बाची कडा घेऊन जातो, जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाते एक धाव निश्चितपणाने घेतली जाते. एक धाव एका धावेदिवशी या वेळेला धावसंख्या जवळ पोहोचते 16 वरती. आता मात्र विजयासाठी 12 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 16 धावा धाव फलकावरती देखील लागले गेले. सिद्धेश पॉईंट वरती असेल, सिद्धेशच्या माध्यमातून मोठा फटका येतो का हे पाहण्यात देखील गरजेचं ठरेल. प्रवीण यानं दुसऱ्या षटकामध्ये 4 गडी बाद केले होते त्याच पद्धतीचा खेळ त्याच्याकडून या षटकामध्ये देखील होईल का. यावेळेला मात्र मोठा फटका खेळल्यानंतर चेंडू जातो बॉडी लाईनच्या दिशेनं. इथे मात्र चेंडूचा काही सीमा रेषा बाहेर चौकार 4 धावा जबरदस्त असा सुखे पाहायला मिळाला सिद्धेश याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजीचा मात्र चांगला जवळ घेताना पाहायला मिळाला. सिद्धू सामन्याच्या अटीतटीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सिद्धू यानं मात्र आपले या ठिकाणी योग्यता दाखवून दिली. सिद्धू याच्या बॅटमधून मात्र एक चौकार जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सिद्धू असेल लेफ्ट वरती अनिरुद्ध. खरं तर या इनिंग मध्ये अनिरुद्ध यानं चांगली फलंदाजी केली म्हणावी लागेल, कारण
ज्यावेळेला आपल्या संघाच्या विकेट जात होत्या त्यावेळेला सिंगल डबल्स वरती भर दिला प्रवीण रायच्या मेवर विकेट गोलंदाजी करून सिद्धेश्वरी अक्रॉस द लाईन जाऊन खेळला जागला चेंडू जाऊन आढळतो पायावरती हेल्मेट अगेन्स्ट अपील लेग बिफोर विकेट झाला आणि तब्बल या खेळाडूची या सामन्यातील 5वी विकेट आहे. 5 विकेट्स त्याने या सामन्यामध्ये घेतल्यात. खरं तर या गोलंदाजाचं कौतुक त्यांच्या संघ सहकाऱ्यांकडून होणं गरजेचं आहे. Fuck 15 and leave the MC. नऊ चेंडू आणि 8 धावांची गरज आहे विजयासाठी. सिद्धू याचा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एलबीडब्ल्यूचा विकेट देखील बाद होऊन तो मैदानाच्या बाहेर आला आणि आपण पाहतो तर त्यांच्या संघाचा एसपी संघाचा महत्वाचा धुवा मैदानावर येताना पाहायला मिळते. प्रथमेश यावेळेला स्ट्राईकवरती येते. प्रथमेशच्या बॅटमधून या चेंडूवरती कोणता फटका खेळला जातो पाहावं लागेल. प्रवीण याची गोलंदाजी या वेळेला मात्र पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्रा करण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षकाला 100% या चेंडूवरती देखील विकेट मिळवता आली असती मात्र त्याच्याकडून थोडंसं फंबल झालं आणि आपण पाहिलं तर एक धाव देखील लेग ब्रेकच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचते. 21 धावसंख्या यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना मात्र अतिशय रंगतदार होणार यामध्ये कोणतीही शंका नाही कारण अमेरिका चांगली फलंदाजी करते. सिंगल डबल्स वरती भर देऊन अतिशय योग्यरित्या या चेसला शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे या फलंदाजाचा. आपण पाहतो तर प्रवीण याने या सामन्यामध्ये तब्बल 5 विकेट्स देखील घेतल्यात. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतो. अर्धा संघ जवळजवळ प्रवीण यानं बाद केलाय. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या शक्यतो गुरु चेंडू देऊन चांगला फटका खेळला जातो. लंगपच्या खेळाडूकडे 1 धाव घेतली जाते. 22 धावसंख्या धावफलकावरती लागते. आता मात्र विजयासाठी आपण पाहतो 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. 7 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. या वेळेला प्रथमेश याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पंचांचा इशाराला वाईड बॉलचा सामन्याच्या महत्वाच्या क्षणी असे वाईड बॉल असेच एक्स्ट्रा रन सामन्याचा रिझल्ट आपल्याला वेगळा देऊ शकतात. याचा विचार करावा लागेल. खरं तर मनोरंजनच्या संघाला मनोरंजन रोजगारी हा एक चांगला संघ आहे. त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो. एक छोटं टोटल होतं ते मात्र डिपेंड करताना त्यांची चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. मात्र प्रवीण सारखी गोलंदाजी इतर गोलंदाजांच्या माध्यमातून जर झाली असती तर या सामन्याचा रिझल्ट काही वेगळाच लागला असता. मित्रांनो यावेळेला आपण पाहतो तर थोडासा डिफेन्सिव्ह पवित्रा केला जातोय. प्रथमेश याच्या माध्यमातून 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी एक बॉलच्या स्वरूपात 1 धाव जमते. एका धावेनिशी यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. 24 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 गड्यांच्या बदल्यामध्ये 24 धावा. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज.
6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज स्मितेश गोलंदाजीसाठी येतो. श्री मसुदाचे शेख 2020-21 दुसऱ्या दिवशीचे सामने काय जबरदस्त सामने होतात मित्रांनो या SP11च्या संघाचा. आपण पहिला सामना देखील पाहिला तो देखील इतका सहाय्यक झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण तो देखील जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. आणि इथं 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. स्मितेश रायटम राऊंड विकेट गोलंदाजी गरज याला मात्र मोठा प्रकार चेंडू क्षेत्राला फील्ड केला जातोय. एक धाव सुरक्षितरित्या घेतली जाते. 3 धावांची गरज 5 चेंडू 3 धावा स्ट्राईक वरती असेल. अनिरुद्ध येतो विनंती आहे. मी वारंवार या ठिकाणून समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो या स्पर्धेचे काही नियम अटी आणि एक चांगली स्पर्धा आपण खेळतो. आपण खेळताना कृपया आपल्या बाळामध्ये चूक असू द्या. त्या मंडळाचा तो निर्णय आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह स्पर्धा इतर देशांमध्ये देखील बघितली जाते, आपल्या देशामध्ये बघितली जाते. तर या मंडळाचे जे नियम आहेत आणि एक शिस्त आहे ती राखली पाहिजे असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. कारण वारंवार हे सांगणं बरोबर नाही. कारण आपण प्लेअर म्हणून एक खेळाडू म्हणून ती शिस्त देखील या मैदानावरती पाहिली पाहिजे आणि ते गरजेचं आहे. मध्ये 3 धावांची गरज 28 धावांचे उद्दिष्ट 5 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. तुम्ही पुन्हा एकदा सांगता इथे खेळायला येणाऱ्या प्रत्येक संघाच्या खेळाडूंना प्रत्येक शूज मध्ये असणं गरजेचं आहे. पुन्हा हे सांगितलं जाणार नाही कारण प्रत्येक वेळेला ते लक्षात ठेवणं गरजेचं नाही असं मला वाटतं. यावेळेला मात्र आपण पाहतो की एक धाव पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न होता. त्यावेळेला मात्र चेंडूची चुकीची झाली आणि आपण पाहतो ते एक धाव देखील घेतली जाते. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. खरं तर या सामन्यामध्ये जर विजय मिळाला SP11 मिळाला तर तो एक महत्वाची भूमिका बजावणारा अनिरुद्ध हा खेळाडू मैदानामध्ये त्याने मात्र कुठल्याही पद्धतीने आपण पाहिलं तर मोठे फटके लगावण्याची गरज या ठिकाणी भासवली नाही आणि त्याने आपल्या संघाला अतिशय शेवटपर्यंत विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये त्याला यश निश्चितपणाने मिळेल का हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. यावेळेला प्रथम स्ट्राईक वरती असेल आणि गोलंदाज स्मितेश देखील आहे. स्मितेश यावेळेला आपण पाहतो तर गोलंदाज 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. रायचूर रंग विकेट गोलंदाजी यावेळेला मात्र चेंडू जबरदस्त असा फेकला गेला. एसटी रक्षकाला मात्र चेंडू सापडत नव्हता. एक धावगोल फेकला गेला. 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 28 धावांचं उद्दिष्ट पार करताना दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणच्या माध्यमातून 4 विकेट्स पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर तो वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आला. त्या षटकामध्ये देखील त्याने 1 विकेट घेतली आणि तेव्हापासून जी पडझड चालू झाली ती आतापर्यंत येऊन या मैदानावरती घेतले. शेवटच्या षटकापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. प्रथमेशाला यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र मॅचची गरज होऊन जाते. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का आणि इथं मात्र अनिरुद्ध याच्या माध्यमातून चूक झाली. स्वतः स्ट्राईक घेतली असते आणि जवळजवळ 2 चेंडूमध्ये 1 धाव हवी असताना आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला असता परंतु एकाच चेंडूमध्ये मॅच संपवण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेमध्ये तो रनआउट झाला आणि मैदानाच्या बाहेर येतो.
वन आउट अनिरुद्ध ना. कोण येत आहे? ओमकार गरगार मैदानामध्ये प्रविष्ट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. आता मात्र या ठिकाणी 2 चेंडू आणि 1 धावेची गरज विजयासाठी. या वेळेला सामना जर बरोबरी सुटला तर बॉलआउटच्या निर्णयाद्वारे सामन्याचा निर्णय घेतला जाईल. जर सामना बरोबरी सुटला तर बॉलआउटचा नियम या ठिकाणी वापरला जाईल. यावेळेला आपण पाहतो तर 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. ओंकार पहिला चेंडू फेस करणार, त्याच्यावरती देखील प्रेशर असणार आहे. कारण संपूर्ण इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर त्याला आता फलंदाजीसाठी जावं लागलं. 5व्या ओव्हरच्या जवळ सेकंड लास्ट बॉलला आणि त्या चेंडूवरती किती धावा मिळतो पाहिजे. यावेळेला मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न गाडी झेल खाली येते. झेल होते का इथं मात्र झेल सुटतोय या सामन्यामध्ये विजयी होते SP11 मिळाचा संघ. हातातला झेल सुटला आणि त्यानंतर मात्र या सामन्यावरती वर्चस्व गाजवलं SP11 मिळाच्या संघानं. वन टाकू ना. ठीक आहे.